आजच्या कथेचं नाव आहे अशांत वास्तू. आई ग, ए आई. आवाज कानावर पडताच अश्विनी खडबडून जागी झाली. एवढ्या रात्री कोण बरं हाक मारत असेल? ती बेडवर उठून बसली. तिने कुलदीपकडे पाहिले. तो शांत झोपला होता. क्षणभर वाटलं त्याला उठवावं, पण झोपमोड नको म्हणून स्वतः उठून बाहेर आली. ती बेडरूमच्या बाहेर आली. लाईट गेली होती. कायमचंच होतं ते. तिथे तशीच अंधारात बाहेर आली. एकदा लहान बाळ खेळत असावं असा आवाज तिला येत होता. अचानक वातावरण गारवा वाढला. तिला त्याची जाणीव झाली, पण त्या बदलाने तिच्या अंगावर भीतीची शिरशिरी आली. घामाचा एक थेंब कपाळावरून हळूहळू खाली येऊ लागला. तिला समोरच भिंतीवर कसलीशी हालचाल जाणवली. तिने अंधारात डोळे मोठे करून पाहण्याचा प्रयत्न करू लागली. आई, ए आई. आता मात्र आवाज जास्त स्पष्ट येत होता. तिला असा भास होत होता की समोरच्या भिंतीमधूनच आवाज येतोय. ती त्या भिंतीच्या जवळ गेली आणि अचानक त्या भिंतीमधून एक लहान मुलाचा हात बाहेर आला. अश्विनी जोरात किंचाळत तशीच खाली बसूनच मागे मागे सरकली. कुलदीप तिचा आवाज ऐकून जागा झाला आणि पळतच बाहेर आला. त्याने लाईटचे बटन चालू केले. हॉलमध्ये लख्ख प्रकाश झाला. लाईट आली होती. त्याने पाहिलं तर अश्विनी घाबरून भिंतीला चिकटून खालीच बसली आहे आणि बेदरलेल्या नजरेने ती समोरच्या भिंतीकडे पाहत होती. आशू, काय झालं? ती भिंत. बाळ. हात. अश्विनीची जीभ थरथरत होती. कुलदीपने कसंबसं तिला सावरलं. कुलदीप खूप खुश होता हे घर घेताना. त्याला अगदी कमी रुपयामध्ये एवढं सुंदर घर राहायला मिळालं होतं. बांधकाम वर्षभर जुनं होतं. आधीच्या मालकाने खूपच सुंदर घर बनवलं होतं. शहरापासून दूर होतं, पण कुलदीप असंच घर हवं होतं. शांतता असलेलं. शहराची धाकधूक नाही ती, की शेजारच्याची कटकट नाही. एकदम छान वारं आणि हिरवा निसर्ग. सोबतीला त्याचा नवीन संसारासाठी हे अगदी योग्य होतं. अश्विनीसोबत नुकतंच 4 महिन्याआधी लग्न झालं होतं त्याचं. तशी त्या दोघांची जोडी एकमेकांना शोभेल अशीच होती. पण मागच्या काही दिवसापासून जे घडत होतं ते पाहून कुलदीपला हे घर एवढं स्वस्त भेटलं हे चांगलंच समजलं होतं. पण आता पर्याय नव्हता. सर्व व्यवहार झाला होता. दिवसेदिवस भास पण वाढले होते. अश्विनीला कधी बाळाचा रडण्याचा आवाज येई, तर कधी त्याचा हसण्याचा, तर कधी आई आई असे शब्द कानावर पडत. अगदीच हैराण झाली होती ती या प्रकाराने. कुलदीपला तर काय करावं हे समजेना. जवळचे सर्व पैसे आणि बँकेतून कर्ज काढून त्याने हे घर घेतलं होतं. त्यामुळे त्याला घर पण सोडता येईना. तरी पण त्याने एकदा जुन्या मालकाला कुदळे यांना भेटायचं ठरवलं. मालकाला भेटून त्याने घडणारे प्रकार सांगितले. कुदळे क्षणभर गंभीर झाले आणि मग बोलले, हो, खरं आहे हे. माझ्या बायकोला पण असा भास व्हायचा. अहो, मग तुम्ही मला का फसवलंत? कुलदीप वैतागून बोलला. हे बघा, मला तुम्हाला फसवण्याचा विचार नव्हता. मला वाटलं हा भास फक्त माझ्या बायकोला आहे. ते घरामुळे असेल असं मला वाटलं नव्हतं. कुदळे स्पष्टीकरण देऊ लागले. कुलदीपच्या सरळ लक्षात येत होतं की कुदळे फक्त स्वतःचा बचाव करत होते. पण कुदळीला काही वाद घालायचंच नव्हतं. त्याचा त्याला काही उपयोगही वाटत नव्हता. तो जायला निघाला, पण कुदळेला काही आठवलं. कुलदीपला थांबवत ते बोलले, घराचं बांधकाम करताना एका मजुराचं 2-3 वर्षाचं बाळ हरवलं होतं. ते पुन्हा सापडलंच नाही. हवं तर मी तिथल्या मुकादमाचा नंबर देतो. त्याच्याशी हवं तर बोला. कुलदीपला वाटलं नक्कीच घरात घडणाऱ्या घटना आणि
ती हरवलेलं बाळ यांचा संबंध असणार. कुलदीप त्या मुकादमाला भेटला. घडलेल्या सर्व घटना आणि भास त्याने त्या सविस्तर सांगितलं. सुरुवातीला टाळाटाळ करणारा मुकादम या सर्व घटना ऐकून घाबरला आणि सर्व सांगू लागला. साहेब, खूप दुर्दैवी घटना होती ती. आम्ही नेहमी प्रमाणे कामावर होतो. काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून घाई गडबड चालू होती. काँक्रीट आणि सिमेंट फिक्स करणारी मशीन आम्ही गडबडीत चालू केली. सर्व कामे पटापट आवरली. पण जेव्हा आमच्या मजुरांपैकी एक जोडपं रडू लागलं की आमचं बाळ सापडत नाही म्हणून खूप शोधलं आणि सर्वांनी मिळून पण कुठेच सापडलं नाही, ते घरी निघून गेले आणि मग एक मेस्त्रीने मला हाक मारली. कुलदीप लक्ष देऊन ऐकत होता. मुकादम पुढे बोलला. मी जाऊन पाहिलं तर काही वेळ समोर एक घमेल्यामध्ये मेस्त्रीने जे दाखवलं ते पाहून अंगाचा थरकाप उडाला. कारण त्यात एक करंगळीचा छोटासा तुकडा होता. जे झालं असेल त्याचा विचार करून अंगाचा थरकाप उडाला. काय झालं असावं? कुलदीप बोलला. नक्की नाही सांगता येत. कदाचित ते बाळ मिक्सर मशीन मध्येच आधी झोपलेलं असावं आणि मग न बघताच त्यात खडी आणि सिमेंट टाकून मशीन चालू. पुढे मुकादमला काही बोलताच आलं नाही. कुलदीपने तर डोळे घट्ट मिटून घेतले. जे झालं असेल ते फक्त विचार करूनच त्याचं अंग शहारलं. ज्या घरात तो राहत होता त्याच्या भिंती एका निष्पापच रक्त माणसाने बनवल्या होत्या. शेवटी मग त्याने एक निर्णय घेतला. त्याने त्या बाळाच्या आई-वडिलांना घरी बोलावून सर्व हकीकत सांगितली. रडून रडून त्यांची अवस्था वाईट झाली. पण त्या लहान जीवाला मुक्ती मिळणं आवश्यक होतं. मग त्या सर्वांनी मिळून विधिवत सर्व पूजा केली. त्या दिवसापासून त्या घरात कसलेच भास झाले नाहीत. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.